नमस्कार. मी गेले काही वर्ष नामदार मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिलेला आहे. आमचा सर्व आमची पार्टी त्यांना समर्थन देते आणि नामदार मुश्रीफ हे गोरगरिबाचं तालुक्याचं मोठ कल्याण करतील या विश्वासानं आम्ही त्यांच्या पाठीमागे राहायचा निर्णय घेतला. याच्यामध्ये नामदार मुश्रीफ आणि आदरणीय संभाजीराजे यांचा समझोता झाला. याचं मी स्वागत करतो आणि या समझोत्यामुळं मलाही संभाजीराजेंच्या बरोबर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जाणं गरजेचं वाटलं. गेलं जाणं क्रमप्राप्त पडलं. आम्ही तिघेही मिळून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करू. चांगलं हे खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती हे कार्यकर्त्यांचं ब्रीडिंग ग्राउंड म्हणून ओळखलं जाते. जिथं कार्यकर्ते तयार होतात, नावारूपाला येतात आणि तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं राजकारण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होणारे एक मोठं व्यासपीठ म्हणून या जिल्हा परिषदेकडे आपण बघतो. मी माझ्या पार्टीचे जे मी दिलेले जे उमेदवार आहेत 6, या 6 उमेदवारांच्या मध्ये मी माळी वहिनींचा विशेष उल्लेख करीन की स्वतःच्या घरामध्ये अति मोठं दुःख झालेलं असताना सुद्धा ते सावरून या ठिकाणी एक आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाच्या आपल्या दुःखापेक्षा कितीतरी मोठी दुःख या समाजामध्ये आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे. अशी त्यागी लोकांना वाहून घेतलेली, जनसामान्यांच्यावर प्रेम करणारे, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर प्रेम करणारे, गरिबाचे अश्रू सतत पुसणारे अशी ही फळी ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नेहमी कार्यरत असावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांना मी सदिच्छा देईन. आपण या ठिकाणी जास्त बोलणं काय गरजेचं आहे असं मला वाटत नाही. एकत्र आल्यामुळे अनेक शिक्षकांना थांबावं लागलेलं आहे, ऍडजस्टमेंट करावी लागलेली आहे. बघा, एक मिनिट, काही बऱ्याच मंडळींना थांबावं लागलं हे जरी सत्य असलं तरी बऱ्याच लोकांना ज्यांना संध्या मिळाल्या नसतात त्यांनाही संध्या मिळालेली आहेत. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्या आणि हे समाजाच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं आहे. म्हणजे लोकांना संध्या मिळाल्या. दुसरी गोष्ट प्रामुख्यानं जर बघितलं तर आमची जळवळण जी झाली ती पंचायत राज्याच्या माध्यमातून झाली. गेले 1979ला पहिल्यांदा निवडून 45 वर्षापूर्वी जिल्हा परिषद आणि जवळजवळ 36-37 वर्ष माझ्याकडे पंचायत समिती. त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये जी घसरगुंडी झालेली आहे ती कुठं ना कुठेतरी मुश्रीफ साहेबांच्या सारख्या नेत्यांनी थांबवावी. तिथले अधिकार डे टू डे कार्यकर्त्यांचे अधिकार कमी करण्याचं जे काम मंत्रालयात होतंय ते न होता कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणानं निर्णय घेण्याची, काम करण्याची, अंमलबजावणी करण्याची या ठिकाणी स्वातंत्र्य या पंचायत राज्यामध्ये मिळावं ही सुद्धा या निमित्तानं मी मुश्रीफ साहेबांना विनंती करेन. आणि तसं
म्हणजे एक अबॅटमेंट च माध्यम म्हणून आपण बघतो की जिथं तुम्ही इतर असलेल्या ज्या देशामधल्या देशांतर्गत ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी केंद्र म्हणून आता पंचायत समिती झालेला आहे तसं न राहता जरा स्वतंत्रपणानं निर्णय घेण्याचं काही गोष्टीला प्रायोरिटी देण्याचे अधिकार सुद्धा शिवसाहेब काळाच्या ओघामध्ये जरा निर्माण करून द्या एवढी मी आपल्याला विनंती करतो.